राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। बदलापूरमधील राम एम्पायर या 15 मजली टॉवरचा भूमिपूजन सोहळा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पार पडला। स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या टॉवरमध्ये रहिवाशांना हायटेक सुविधा मिळणार आहेत। बदलापूर रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भव्य राम एम्पायर या गृह प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आलाय। तब्बल 15 माळ्यांच्या या टॉवरमध्ये नागरिकांना अनेक सुविधा मिळणार आहेत। बदलापूर पूर्वेच्या गांधी चौकालगत पातकर ग्रुपच्या माध्यमातून राम एम्पायर हा भव्य असा टॉवर उभारण्यात येणार आहे। पुणे मुंबईच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या टॉवरमध्ये रहिवाशांसाठी हायटेक सुविधा मिळणार आहेत। 15 माळ्याच्या या टॉवरमध्ये मल्टीप्लेक्स सोबतच मॉल आणि बरंच काही असणार आहे। पातकर ग्रुपचे राम पातकर यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलंय। यावेळी भूमिपूजनासाठी आलेल्या विविध मान्यवरांनी पातकर ग्रुपला आणि भूषण पातकर यांना शुभेच्छा दिल्या। तर हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल आणि नागरिकांना उत्तम दर्जेदार सुविधा मिळतील असा विश्वासही राम पातकर यांनी व्यक्त केलाय। आम्ही बदलापुरात मोठ्या टॉवरमध्ये स्पेशल आणि गार्डन फ्लॅट देणार असल्याची माहिती भूषण पातकर यांनी दिली आहे। मला आज खूप आनंद वाटतोय। पहिल्यांदा मी सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। आणि साधारण मी 10 लाख फुटाचं बांधकाम आजपर्यंत केलं आणि बदलापूर हे मुंबईपासून जवळ असल्यामुळे आणि लोकांना नागरिकांना परवडणारी घरं कुठे मिळतात ते बदलापूरला। बदलापूर स्वच्छ सुंदर आणि चांगलं पाणी आणि चांगली व्यवस्था असलेलं शहर आहे, हवा चांगली असलेलं शहर आहे। आणि माझं स्वप्न आहे की बदलापूरचं कायापालट करायचं आणि ते स्वप्न आता पुढे भूषण करतोय की पुणे आणि मुंबईला सर्व सोयींनी युक्त। आता आपण बघतो पार्किंगचा प्रॉब्लेम, ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम, ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम, गाड्या कुठे उभं करायच्या त्याचा प्रॉब्लेम, पण पोडियम पार्किंग आणि पोडियम गार्डन आणि सगळ्या सोयींनी युक्त असलेलं कॉम्प्लेक्स त्याचं आज लॉन्चिंग झालं आहे आणि ते भूषण करतोय आणि वेळेच्या आत करेल। त्यांनी आत्तापर्यंत एक 6-7 बिल्डिंग बांधल्या, त्याच्यावरून मला अनुभव आहे आणि मला खात्री आहे आणि चांगल्या प्रतीचं काम आणि वेळेच्या अगोदर पूर्ण तो नक्की करेल यात मला खात्री आहे। गुढीपाडव्यानिमित्त आणि अक्षय तृतीयेपर्यंत आपल्याकडे स्पॉट ऑफर्स आहेतच, पण प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर G+1 कमर्शियल असणार आहे। त्याच्यामध्ये मल्टीप्लेक्स, रिटेल ब्रँड्स, फूड कोर्ट हे सगळं आपण बदलापूरमध्ये आणतो, त्याच्यासाठी तुम्हाला ठाण्याला जायला लागतं किंवा कल्याणला जायला लागतं, तर त्या कुठे जायची गरज नाही। आणि तुम्ही गांधी चौकापासून बघाल तर डायरेक्ट हवेपर्यंत असा प्रोजेक्टच नाही आहे, राईट। इनफॅक्ट बदलापूरमध्येच नाही। पोडियमला आपण 10,000 स्क्वेअर फीटपेक्षा जास्त पुढे ॲम्युनिटीज दिलेत, त्याच्यामध्ये जॉगिंग ट्रॅक असेल, वॉटर बॉडी असेल, किड्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया। तुम्ही तुमच्या घरी जे पण राहतात फॅमिली सगळ्यांसाठी काही ना काही आहे। आणि आजकाल तीच आय थिंक बेसिकपेक्षा वरती गेलेली लोक त्यांना आता ॲम्युनिटीज पाहिजे। इनफॅक्ट कोवर्किंग स्पेस आहे, दिस इज द युनिक पार्ट, कुठेच नाही। पण आता सगळे घरीपासून काम करतात, IT जे माझे खूप फ्रेंड्स पण आहेत त्यांना कोवर्किंगसाठी स्पेस पण दिलेला आहे। लायब्ररी आहे, मल्टीपर्पज हॉल आहे, प्लस आपले जे फ्लॅट्स आहेत ते स्पेशियस आहेत। सो बेसिकली तुम्ही जसे बोलले मुंबई, तर मी हे पण बोलेल पुण्यासारखे फ्लॅट्स, कारण आपल्याला पुण्यामध्ये स्पेस दिसतं आणि पुण्याच्या इकडे मुलं अरे एवढे छोटे फ्लॅट, आपल्याकडे असं नाही। आपल्याकडे ॲम्युनिटीज प्लस स्पेशियस फ्लॅट्स आणि टावर पण मी असं घेतलं आहे की ईस्ट वेस्ट फेसिंग फ्लॅट्स आहेत, त्यामुळे तुमचं वास्तूवर काही प्रॉब्लेम नसणार आहे, वास्तूशी संलग्न आहेत। आणि सगळ्यांना एक एंट्रीमध्ये पण तुम्ही बघाल तर आर्किटेक्चर असं केलेलं आहे प्लॅनिंग की सगळ्यांना एक पॅसेज मिळतो वेगळा इंडिव्हिज्युअल। तर अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या मी प्लॅनिंगमध्ये इनफॅक्ट 6 मंथ्स नंतर आम्ही लॉन्च केलं आहे। प्लॅनिंगमध्ये खूप टाईम घालवला, प्लॅनिंग इज द की। बरोबर। आणि एक्झिक्युशन आलं तर एक्झिक्युशन आपण 2.5-3 वर्ष कंप्लीट करणार आहोत। 2 इयर्सचं आमचं एम आहे, पण 3 इयर्स आपण डॉक्युमेंटवर आहोत। बट ॲज यू नो क्वालिटी, कन्स्ट्रक्शन आणि टाईमली परेशन दॅट इज द एम ऑफ आवर ग्रुप, ते आपण करणार।